आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात, जी समोरचा कोण आहे किंवा ते ज्याच्यासमोर जातात त्यांच्यानुसार आपली वागणूक, आपली बोलण्याची टोन बदलतात. तर असंच काहीतरी आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये करता येते काय? ते आज आपण बघूया. तर नमस्कार मित्रांनो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पिलर्सच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे पॉलिमॉर्फिझम. तर मराठी व्याकरणमध्ये आपल्याला संधी सोडव नावाचा एक प्रकार होता. संधी नावाचा काहीतरी एक आपल्याला कन्सेप्ट होती, ते आपण शिकलोय मराठी व्याकरणमध्ये. तर आज आपण तेच करणार आहे, ह्या शब्दाची फोड करणार आहे. तर पॉली म्हणजे काय, तर अनेक. ठीक आहे. आणि मॉर्फ मॉर्फ म्हणजे काय, तर स्वरूप किंवा रूपांतर. रूपांतर किंवा स्वरूप बदलणं. स्वरूप बदलणं. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, सिंपल भाषेत तर अनेक एकच माणूस आहे किंवा एकच व्यक्ती आहे, पण ती आपलं रूप चेंज करते, ती आपलं गुण बदलते थोडक्यात. तर प्रोग्रामिंगमध्ये काय, तर क्लास एक आहे, त्यातली मेथड एकच आहे, पण ती आपलं काय करते, रूप चेंज करते डिपेंडिंग अपॉन ती कोणत्या क्लासमध्ये यूज होत्या. म्हणजे काय असणार आहे की सिंगल मेथडच आहे, सिंगल मेथड, पण त्याचे जे बिहेवियर आहेत ते डिफरंट असणार आहेत. त्याचे जे बिहेवियर आहेत ते डिफरंट असणार आहेत. बिहेवियर म्हणजे काय, तर इम्प्लिमेंटेशन्स. थोडक्यात म्हणजे सिंपल समजायसाठी इम्प्लिमेंटेशन असं कन्सिडर करा. इन जनरल एक्झाम्पल आपण बघूया. तर आपले भगवान विष्णू आहेत, बरोबर. भगवान विष्णूंचे अनेक अवतार आहेत, जसे की श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत, नरसिंह आहे. पण इथं काय, तर व्यक्ती एकच आहेत पण अवतार अनेक आहेत, त्यांची रूपं अनेक आहेत, बरोबर. तसंच एक इन जनरल अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की समजा आता एक पुरुष आहे किंवा एक महिला आहे, बरोबर. एक पुरुष किंवा एक महिला असेल, तर एक पुरुष म्हणून आपले वेगवेगळे वयाच्या, म्हणजे आपल्या वयानुसार किंवा जबाबदारीनुसार आपण वेगवेगळे रोल्स, काय म्हणतो त्याला, रोल निभावतो आहे. तर जसं की आपल्याला आपण एक चांगला मुलगा, नाही, आपल्याला एक चांगला मुलगा बनायचा असते. त्याच्यानंतर आपल्याला भाऊ, एक चांगला भाऊ म्हणून आपल्याला वागायचं असते. त्यानंतर एक वडील, बरोबर, वडील. तर इथं काय, असे अनेक रोल आहेत. मग आपल्या प्रोफेशननुसार आपण जिथं आपण काम करतो तिथं आपल्याला एक चांगला कामगार बनायचं असेल, जर सपोज आपण एक बिझनेसमॅन करत असेल, आपल्याला एक चांगलं मालक बनायचं आहे. इन जनरल काय, तर आपल्याला एक चांगला व्यक्ती बनायचा आहे. तर इथं काय बघा, पुरुष एकच आहे तो, पण त्याचे रोल्स अनेक आहेत, बरोबर. रोल्स अनेक आहेत, बिहेवियर त्याचे अनेक आहेत. तर एक झालं अजून एक इन जनरल एक्झाम्पल. तर प्रोग्रामिंगमध्ये हे कसं इम्प्लिमेंट करायचं, जे आपण एक्झाम्पल कंटिन्यू घेतलं होतं ॲबस्ट्रॅक्शनमध्ये, तर तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया याच्यामध्ये पण. ठीक आहे. तर आता आपण लास्ट टाइम जे एक्झाम्पल घेतलं होतं की बाबा पेमेंट स्क्रीनचं, तर आता इथं बघा की आपल्याकडे एक इंटरफेस आहे पेमेंट नावाचा. ठीक आहे, एक इंटरफेस आहे पेमेंट नावाचा, पण याचे दोन इम्प्लिमेंटेशन्स आहेत, एक UPI पेमेंट आणि एक कार्ड पेमेंट. आणि याच्यामध्ये एक पे नावाची मेथड आहे. आता इथं काय होतं की मेथड एकच आहे, पण त्याचं बिहेवियर आहे ते वेगवेगळे आहेत. जसं की ज्यावेळी ती मेथड, पे नावाची मेथड क्लास UPI पेमेंटमध्ये इम्प्लिमेंट होत्या, तर ती काय करत्या, तर UPI थ्रू कसं पेमेंट करायचं हे त्याच्यामध्ये लॉजिक असणार आहे. ज्यावेळी हीच मेथड, सेम मेथड कार्ड पेमेंट क्लासमध्ये इम्प्लिमेंट होत्या, त्यावेळी ते कार्ड थ्रू कसं पेमेंट करायचं हे लॉजिक इम्प्लिमेंट करतं. तर इथं काय झालं, मेथड एकच आहेत पण त्याचे बिहेवियर अनेक आहेत. तर ह्यालाच म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. आता याचा फायदा काय, समजा उद्या जाऊन रिक्वायरमेंट आली की बाबा आम्हाला एक नवीन पेमेंट मेथड ॲड करायचं आहे, समजा की त्याला आपण नाव दिलं वॉलेट पेमेंट. ठीक आहे, जसं आता नाही का वेगवेगळे ॲप्स असतात त्याच्यामध्ये जे काय वॉलेट तयार होतं आहे, समजा त्याच्या थ्रू पेमेंट करायचं आहे. तर आता ह्या पॉलिमॉर्फिझमचा फायदा काय, तर उद्या जाऊन एखादी नवीन अशी काही रिक्वायरमेंट आली तर आपण सिंपल काय करणार, तर यालासुद्धा त्या पेमेंटच्या इंटरफेसनं इनहेरिट करणार, बरोबर. आणि त्याच्यामध्ये पे नावाची मेथड टाकणार आणि त्याच्यामध्ये वॉलेटचं लॉजिक टाकणार, बरोबर. तर याच्यामुळे फायदा काय झाला, मी माझ्या जुन्या कोडमध्ये काहीच चेंज नाही केला, बरोबर. मी असं काय केलं की बाबा जुन्या कुठल्या तरी क्लासमध्ये जाऊन मी मेथड चेंज केली, लॉजिक चेंज केली, काय केलं नाही. तर मी काय केलं, एक नवीन क्लास क्रिएट केला, त्याच्यामध्ये पेमेंट इंटरफेस माझा इम्प्लिमेंट केला. तर याच्यामुळे काय झालं होते, तर माझं सॉलिड प्रिन्सिपल इथं फॉलो होते. मी जुन्या कोडला हात नाही लावत, चेंज नाही करत, लॉजिक कुठं जाऊन कुठं लाईन्स वर खाली नाही करत, पण मी रिक्वायरमेंट फुलफिल करतो नवीन क्लास टाकून. तर हाच याचा फायदा आहे. तर हे जे काही पॉलिमॉर्फिझम आहे, तर याचे दोन प्रकार आहेत. आपण दोन प्रकारे इम्प्लिमेंट म्हणजे असू शकते, एक ते असू शकते म्हणजे कंपाईल टाईम, आणि दुसरं असू शकतं ते म्हणजे रन टाईम. ठीक आहे. आता कंपाईल टाईम म्हणजे काय, असं पॉलिमॉर्फिझम जिथं कंपायलरला प्रोग्राम आपला कंपाईल करतानाच कळते की बाबा कुठली मेथड कॉल होणार आहे किंवा कुठली मेथड चेक करायची आहे. आणि रन टाईम म्हणजे काय, असं पॉलिमॉर्फिझम जिथं प्रोग्राम रन झाल्यानंतर कळते की बाबा कुठली मेथड कॉल करायची आहे. तर हा त्याच्यातला डिफरन्स आहे. जर तुम्हाला याचे एक्झाम्पल्स माहीत असतील तर ते खाली कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं,
काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आता पुढची आपली कन्सेप्ट असणार आहे ती म्हणजे इनहेरिटन्स. तर परत भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.